मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सुनील प्रभू आहेत। अधिवेशनाची अपेक्षा होत्या जी उत्तर होती त्या संदर्भात काय म्हणतात? या अधिवेशनामध्ये शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं? आज आपण बघताय की शेतकऱ्यांना कर्जमाफीसंबंधी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशी कर्जमाफी मी पहिल्यांदा या राज्यात करतोय, परंतु ज्या काय झासागाठी तुम्ही घातल्या होत्या, विरोधी पक्षाने लावून धरल्या, शेतकऱ्यांची बाजू सातत्याने मांडली, म्हणून तुम्हाला जाचकाठी रद्द कराव्या लागल्या। शेवटी विरोधी पक्षामुळे आज शेतकऱ्यांना जाचकाठी रद्द करून ते कर्ज मिळतंय, हे तर महाराष्ट्र जनतेला मान्य करावं लागेल। आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केवळ आज ज्या काय गोष्टी सांगितल्या ते विरोधी पक्षाच्या हट्टामुळे त्यांना ते निर्णय घ्यावे लागले आणि म्हणून आज त्यांनी तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जाचक अटी काढण्याचा निर्णय घेतला। पुन्हा एकदा ऑपरेशन 3.0 आमदार काही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, काहींना संपर्क केला जातोय। 10 आमदार हे एकनाथ शिंदेंशी चर्चा करतायत, त्यांची पूर्णपणे संमती आहे। काय नेमकं यामध्ये? आता असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये मग त्यानंतर अधिवेशनाच्या काळामध्ये या बातम्या येतच असतात, त्यामुळे केवळ बातम्या आणून नरेटिव्ह पसरवणं आणि वातावरण बिघडवणं हेच काम सध्या सुरू आहे। त्यानुसार या बातम्या खासदारांसारखं आमदारांना सुद्धा प्रयत्न केला जातोय गळाला लावण्याचा? अद्यापर्यंत मला तर माहीत नाही, कारण मी विधानसभेत वावरतोय, सगळीकडे बिंदास फिरतोय, मला काय कल्पना नाही। पण पक्षाकडनं त्यांच्या पक्षाकडनं काही आमदारांना कनेक्ट झाले किंवा या सगळ्या वाऱ्यावरच्या गोष्टी आहेत, असं कोणीच कोणाला कनेक्ट झालेलं नाही आहे। केवळ नरेटिव्ह पसरवणं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये वातावरण तयार करणं आणि मूळ मुद्दा जो आहे तो बाजूला सारणं यासाठी सगळं सुरू आहे। त्यामुळे होते आमदार सुनील प्रभू, त्यांनी ऑपरेशन 3.0 संदर्भात आणि आज ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शेवटच्या दिवशी उत्तर दिलं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामॅन रोहित कांबळेसह मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई।